सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। आज आपल्या कवठळ येथे अखंड हरिनाम सप्ताह संगीत भागवत कथा तथा ज्ञानेश्वरी पारायण आणि या चातुर्मास्य सप्ताहामध्ये आजच्या सेवेच्या प्रित्यर्थ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगातून जे आपल्याला सांगितलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे। तुकोबारायांनी एवढंच म्हटलं की साधू हा परोपकारी असतो। साधूचं जीवन हे परोपकारी जीवन आहे आणि तो जगत असताना फक्त जगामध्ये परोपकार करण्यासाठी उरलेला आहे। एक गोष्ट। दुसरी गोष्ट सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये कोणाच्याही प्रती अपपर भाव नाही, हा माझा हा तुझा अशा प्रकारचा अपपर भाव नाही। कोणतंही कर्म करत असताना, कोणतंही साधना किंवा कार्य करत असताना ज्याच्यातून आपल्याला काहीतरी फलश्रुती लाभ होईल तरच आपण त्या कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं, अन्यथा होऊ नये। आणि आपल्याला त्याच्यामध्ये किती कष्ट झाले याचा विचार करत बसू नये। आपल्या प्राणावरती आपण जे प्रेम करतो ते सर्व इतर जीवावरती सुद्धा आपण करावं, ही साधू जीवनातली विशेषताही सांगितलेली आहे। आणि साधू हा केवळ गुणाची खान आहे, गुणाची रास आहे। आणि अशा प्रकारचं जे संत जीवन आहे अशा साधूच्या परमात्मा सुद्धा अंकित होतो। एक गोष्ट आणि शेवटी एक सांगितलेलं आहे, तो आपलं धैर्य कधी सोडत नाही। कठीण अति कठीण प्रसंग आल्यानंतर सुद्धा धैर्याचा त्याग न करणारा। विठ्ठला 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 विठ्ठला। हो, हा अभंगाचा सरळ अर्थ झाला। आता आपण भावार्थ पाहणार आहोत आणि त्याच्याही पूर्वी प्रस्तावना। विठ्ठला 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 विठ्ठला। हो, अनेक वर्षापासून चाललेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, जेव्हापासून मी या तुमच्या परिसरात आलो तेव्हापासून पाहत आहे। जवळजवळ आता मला 32 वर्ष झाली। त्याच्या अगोदर केव्हापासून चालू आहे तो तुम्हाला माहीत असेल। म्हणून परंपरेनं चालत आलेला हा ज्ञान यज्ञ या कवठळच्या मंडळीनं अव्याहत अखंड चालू ठेवला। आणि पत्रिकेत एक शब्द चांगला लिहिला, श्री क्षेत्र कवठळ। हे श्री क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे तुमचं काय। कारण येथे आपल्या परंपरेचे महान संत कानिपनाथ त्यांचं वास्तव्य आहे। आणि भगवत सानिध्यात आपण 4 महिने विण्याचा पारा बंद करून चालू आहे। चातुर्मास का चालू आहे? विना चालू बरं आहे। विठ्ठला 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 आला विठ्ठला। हो, कारण काही गावचे चातुर्मास चालू आहे पण विणे बंद झालेले आहेत, कारण घेणारच कोणी नाही। काही ठिकाणी लंगडे आंधळे विना घ्यायला, मोठमोठ्या संस्थानात सुद्धा आंधळे माणसं विना घ्यायला, आणि धडे रिकामी फिरतात दिवसभर, आहे की नाही? ही परिस्थिती आहे आज। अरे भविष्यातला परमार्थ कोण करेल हाच प्रश्न आहे। हे आमचे आता असणारे टाळकरी मंडळी आहे, जे वयस्कर आहे ते जातील, पुन्हा होतील किंवा नाही हाही एक प्रश्न आहे। आज मी मराठवाड्यामध्ये होतो, 500 टाळकरी होते, 15 ते 20 हजार लोक होते, 500 टाळकरी, त्यातले 150 ते 100-150 एका संस्थेतले मुलंच होते। विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला। हो, फक्त मला एवढं म्हणायचं की साधू उपकारी असल्यामुळे जिवंत आहे। साधू जर उपकारी नसता तर हा परमार्थ जिवंत राहिला नसता। आणि म्हणून या परमार्थाला
वृद्धी व्हायला पाहिजे, वृद्धिंगत व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, भक्तिप्रेम वाढायला पाहिजे. भक्तिप्रेम नाही असं नाही, फक्त ते वाढत नाही हे दुःख आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, लक्षात ठेवा, समाजाची क्वांटिटी वाढलेली आहे सप्ताहामध्ये हजर होण्याची. लोकांची गर्दी पहिल्यापेक्षा जास्त आहे. गुरुजींनाही कळत असेल, जुन्या माणसांनाही कळत असेल. तुमच्या सप्त्यामध्ये अगोदर किती लोक असायचे आपल्या जुन्या काळात? काय अतिशय मोजके. हे पटांगण सुद्धा नाही, हे समोरचं सुद्धा भरत नव्हतं. एवढं सुद्धा मी पाहिलेलं आहे. आणि आज हे संपूर्ण पटांगण भरलेलं आहे. माणसाची गर्दी वाढली पण भक्तिप्रेम नाही वाढलं. हे लक्षात ठेवा. भक्तिप्रेम वाढायचं राहिलेलं आहे. पहिल्याने गर्दी कमी होती पण दर्दी जास्त होती. विठ्ठला विठ्ठला आला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, पहा, इतिहास ज्या गावाचा साक्षी त्या गावामध्ये मी काल परवा दिवशी गेलो. तो सुपा नावाचं गाव आहे. पूर्वी सुभेदार जागीरदार जे म्हणतात ते राहत होते. परगणा होता सुपा, एक परगणा. आणि त्या गावामध्ये मराठवाड्यामध्ये संत मोतीराम महाराज होऊन गेले. त्यांचे शिष्य मारुतराव महाराज होऊन गेले, फार प्रसिद्ध साधू. तर त्यांचा मोतीराम महाराजांचा विनेकर 110 वर्ष झाले. काय मला ज्यावेळी कळालं तर मी 50 किलोमीटर गेलो त्या साधूच्या भेटीला. म्हणजे त्याला तो ग्रस्त आहे, परंतु 110 वर्ष वय. आणि मुलांनी म्हटलं, बाबा महाराजाले भेटायला 2 अभंग म्हणा. और उपपाचा अभंग म्हटला आणि एक पंढरपूरचा अभंग म्हटला, पंढरीची माय मागणं. धाड 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 म्हटलं. अरे बापरे म्हटलं, 110 वर्ष. अजून चेहऱ्यावरती हास्य, चेहऱ्यावरती तेज. पण आता फक्त चालता येत नाही. का आयुष्य होऊन 10 वर्ष होऊन गेले. तुमचं आयुष्य 100 वर्ष, त्यांना 110 झाले. विठ्ठला 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 आला, विठ्ठला. हो, 2 अभंग वारकरी चालीमध्ये अतिशय छान म्हटले. आवाज बी खडखड आणि कानाच्या जवळ बोललं तर ऐकू येतं. आणि जवळजवळ 15-20 फुटावरचं दिसतं, जास्त लंब दिसत नाही त्यांना. मग 110 फुटामध्ये पूर्वीचा केलेल्या अभ्यासानं इंद्रिय चांगली राहिली की नाही? तुम्हाला तर 10-15 वर्षात कॅन्सर व्हायला लागला, कोणाला शुगर व्हायला लागली, कोणाला TB व्हायला लागली. 15-20 वर्षाच्या पोरांना सुद्धा. काय मला एक सांगायचं की पूर्व संयमी होते. पूर्वजामध्ये भक्तिप्रेम होतं, त्यांच्यावरती परमेश्वराची तेवढी दया होती. तुम्ही आम्ही तिकडे ढुंकून सुद्धा पाहायला तयार नाही तर देव दया करेल का? काय अरे तुम्हाला काही पाहिजे, तुम्ही बाजारातच गेले नाही तर तुम्हाला ती वस्तू मिळणार नाही. भक्तिप्रेम पाहिजे, तुम्ही कीर्तनात नाही, प्रवचनात नाही, मंदिरात नाही, भजनात नाही, तर तुम्हाला ते प्रेम मिळणं अशक्य आहे. काय नवीन पिढीने तर धरलेलं आहे. काय ते सांगतो. विठ्ठला 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 आला, विठ्ठला विठ्ठला. हो, नवीन पिढीच्या मनामध्ये आहे की जे लोक करतात तुम्ही आम्ही, हे फालतू आहे. रिकामा वेळ घालतात. काय रिकामे रात्रभर ओरडत बसतात आणि ते रात्रभर मोबाईल पाहत बसतात. ते नाही व्यर्थ. अरे काही काहीचे डोळे गेले. पुण्याला गेलो होतो, कम्प्युटरवर बसून बसून त्याच्या डोळ्याच्या पापण्यात लवत नाहीत, नुसते ताईट झाले डोळे, उघडेच. झोपला तरी उघडे, जागा तरी उघडे ना. आता त्याला कम्प्युटर सुद्धा दिसत नाही, माणसं दिसत नाही, आई वडील दिसत नाही. किती वर्षाचा मुलगा आहे? 19 ते 20 वर्षाचा मुलगा गेला कामातून, पार कामातून गेला. डोळेच राहिले नाही, स्थिर झाले त्याचे डोळे, खलास. परिस्थिती अशी आहे की आजची ही परिस्थिती आहे. परंतु परिसरामध्ये परमार्थ आहे. मराठवाड्याचा आजही आनंद आहे. काय 20,000मध्ये कमीत कमी 7,000 तरुण मुलं असतील 20,000मध्ये. मग बाकी महिला बाया पोरी वेगळ्या. 7,000 मुलं, तरुण मुलं, ते बी चांगले शिकलेले, ग्रॅज्युएशन झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, कोणी डॉक्टर, कोणी काही. इतके चांगले. हे संस्कार आहे, भूमीचा संस्कार आहे, पूर्वजांचे संस्कार आहे, म्हणून जिवंत आहे. त्याच गावामध्ये आता पुढे फेब्रुवारीमध्ये शिवजयंती एकदा मी गेलो होतो. 10,000 मुलं होते परिसरातले, एका तालुक्यातले 10,000 मुलांनी शिवजयंती साजरी केली होती. आणि जवळजवळ त्या ठिकाणी 12 ते 13 एकरामध्ये मंडप होता. हजारो लाखाच्या वरी लोक जमा झाले होते. काय
तुमच्याही गावामध्ये आलो, पोरानं सांगितलं प्रत्येक कीर्तनकारानं शिवाजी महाराजांच्या गळ्यात हार घातला, तुम्ही सुद्धा घाला. अरे म्हटलं शिवाजी महाराज आम्हाला आदरणीय, जरूर घालू आम्ही हार. काय शिवाजी महाराजांच्या गळ्यात हार घाला, मी घातला, पण शिवाजी महाराजांच्या खाली पाक हा नरकासारखा वास येतो. तुम्हीच लोक जेवले त्या पुतळ्याच्या खाली हात धुतलेले आहेत, तिथंच केळाचे टक्कर पडलेले आहेत. मग तरुण का मेले का? त्यांना तेवढं शिवाजी महाराजांचं तेवढं ग्राउंड साफ करता येत नाही. ही लाचारी आहे. विचार संपला म्हणजे लाचारी येत असते. विचार कोणताही असो, व्यवहारातला असो या परमार्थातला असो. तरुणांच्या मनामध्ये जागृती झाली पाहिजे. मस्जिदीच्या भोवती त्या ठिकाणी शेंड मारल्या जातो, नाल्या साफ असतात, जागृती आहे. नालीमध्ये तुम्ही नाकानं जरी वास घेतला तर तुम्हाला वास येणार नाही. आणि तुमचे शिवाजी महाराजांच्या खाली पहा, तुमच्या मंदिराच्या पाठीमागे पहा किती स्वच्छता आहे. हे कोण करायचं? म्हाताऱ्या माणसांना नाही. ज्यांच्या रक्तामध्ये काहीतरी आहे त्यांचं रक्त तिथं सळसळलं पाहिजे आणि त्या रक्तानं सेवा केली पाहिजे. हा धर्म आहे, हा विचार आहे. परंतु विचार माणसाच्या मनामध्ये त्या दिवशी रुजत असतो ज्यावेळी तुम्ही विचाराचा विचार कराल. विचार ऐकणारी माणसं सुद्धा कधी विचार करत नाही, म्हणून ही परिस्थिती होते. काय ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. या परिस्थितीला मी चांगलं म्हणणार नाही, कारण मी स्पष्टवादी आहे, स्पष्ट बोलणार आहे. तुम्हाला खुशी वाटो या नाराजी वाटो, आपल्याला काही घेणं देणं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्या विचाराने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं परिवर्तन होत असेल अशा स्वरूपाचे विचार ऐका तुम्ही. काय विचार ऐकल्याने परिवर्तन होईल, परंतु आपण विचारापुढेच बसलो नाही. अरे हे सर्व कोणासाठी आहे? हे सर्व तरुणासाठी आहे, लहान लहान मुलासाठी आहे, यांच्यासाठी आहे. म्हाताऱ्या माणसासाठी अजिबात नाही. तुम्ही बिघडलेले नाही, तुम्ही बिघडू शकत नाही, आणि बिघडले तरी मरणार आहे. तर पुढं काही जिवंत राहणार नाही. पण त्यांना पुष्कळ काही करायचं आहे. गावासाठी करायचं आहे, स्वतःसाठी करायचं आहे, परिवारासाठी करायचं आहे. जास्तच विचार चांगले आले तर जिल्ह्याकरता, प्रांताकरता, देशाकरता, कोणासाठी तरी करतात. चांगलं करायचं आहे, पण चांगल्या करण्याचे संस्कार घेतले पाहिजे. आणि या संस्काराची खाण केवळ परमार्थच आहे. असे संस्कार फक्त संत सत्पुरुषांच्याच वाणीतून ऐकायला मिळतात. सज्जनांनो, हे लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि तो उपकार विचाराचा करण्यासाठी येथे उपकारासाठी आले घर वैकुंठ, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ओ येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाड आम्हा. येणे विन काय चाड आम्हा. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन चाड आम्हा. हे विन काय चाड आम्हा. केले येणे विन काय चाड आम्हा. येणे विन उपकारासाठी केले उपाय, येणे विन काय चाड आम्हा. येणे विन चाड काय आम्हा.
उपकारासाठी केले हे उपाय नेविन काय चाडा महा. काय संत म्हणतात, तुकोबरायच म्हणतात स्वतः, आमचं जीवन हे जगावरती उपकार करण्यासाठी आहे. उद्धराया जन जड देवा उद्धराया जन जड देवा जडजी हे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड देवा उद्धराया जन जड देवा नारायण जडजीवा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. काय मग जडजीव कोण आहे? जीव कधी जड नसतो, जीव हा नेहमी चेतन आहे. पण जड म्हणजे काय? अज्ञानानं ज्याचं हृदय बधीर झालेलं आहे, ज्याचं अंतकरण, ज्याचं जीवनच अज्ञानानं अविचारी झालेलं आहे, ते चेतन असून सुद्धा जड आहे. अशा जडांचा, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी कशाच्या द्वारे? विचाराच्या द्वारे. संतांच्या जवळ फक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट विचार आहे. आणि आजही समाजाला, सर्व स्तराला विचाराची आवश्यकता आहे. प्रत्येक धर्मामध्ये विचारच सांगितलेले आहेत. तुमचा धर्म असेल, कोणाचा धर्म असेल, कोणाचाही धर्म असेल, प्रत्येक धर्मामध्ये विचार आहे. धर्म कोणताही वाईट नाही, कोणत्याही धर्मातले विचार वाईट नाहीत, लक्षात ठेवा. परंतु त्या धर्मातले अविचारी लोक वाईट आहेत, म्हणून त्या अविचारी लोकांना विचार देऊन त्यांच्यात परिवर्तन आणण्याचं काम, उद्धार करण्याचं काम साधू करत असतो. म्हणून साधू उपकारी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठला विठ्ठला. हो, दोन गोष्टी असतात. विचाराचे दोन प्रकार आहेत. एक आत्मनिष्ठ विचार आहे आणि एक वस्तुनिष्ठ विचार आहे. काय इंग्रजीमध्ये त्याला ऑब्जेक्टिव्ह थॉट अँड त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह थॉट म्हटलेलं आहे. विचाराचे दोन प्रकार आहेत. मग कोणता तरी एक विचार माणसाच्या हृदयात असला पाहिजे. कोणता म्हणजे काय? एक आत्मनिष्ठ विचार आहे. स्वतःपुरता मर्यादित विचार करणारा माणूस, स्वतः करता, स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी केवळ विचार करणारा माणूस, आणि वस्तू आणि प्रसंग पाहून विचार करणारा माणूस. दोन्ही विचार चांगले आहेत, एकही विचार वाईट नाही. तुम्हाला जर नाही दुसऱ्यासाठी विचार करता आला, तुम्ही स्वतःसाठी करा ना. काय तुम्हाला नाही कोणावर परोपकार करता येईल, पण निदान नुकसान तरी कोणाचं करू नका, एवढा तरी विचार ठेवा. माणसाच्या जीवनामध्ये इतके खालावलेले विचार असतात, इतके खालच्या दर्जाचे विचार असतात, तो दुसऱ्याचं सुख पाहू शकत नाही, दुसऱ्याचा आनंद सहन करू शकत नाही, दुसऱ्याची संपत्ती सहन करू शकत नाही, आणि कोणी चांगला विचार द्याल त्यालाही तो सहन करू शकत नाही. म्हणजे हळूहळू त्याच्या अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारच्या विचार करण्याची क्षमता उरत नाही. अशाच माणसांना संतांनी जड म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, आणि तुकोबराय त्यासाठी सुद्धा असं म्हणतात, आता उघडी डोळे, आता उघडी जरी अद्यापि न कळे, मातेच्या घोडे दगडाला पोटासी, मातेच्या घोडे दगडाला पोटासी, ओ मातेच्या घोडे दगड. आता उघडे डोळे, आता उघडी डोळे, जरी अद्यापि न कळे, जरी अद्यापि न कळे, दगड जय हो. हा
मातेची या घोळे दगडाला पोटासी. वा. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची या खोळे दगडाला पोटाशी. तुकाराम महाराज म्हणता आता तरी केव्हा माणूस झाल्यानंतर 5-50 गाढव जमा केले आणि त्यांच्या पुढे कोणी कीर्तन केलं का आजपर्यंत? काय गाढवांच्या पुढे कीर्तन म्हणा, पोथी म्हणा, महाभारत म्हणा, भागवत म्हणा, काही जरी वाचलं काही उपयोग नाही. म्हणून महाराजांनी आता शब्द गाठला. आता तुम्ही मनुष्य जीवनाला आला आहात. तुमच्यामध्ये बुद्धी, मन, चित्त, अहंकार सर्व मी ठेवलेलं आहे. हे विचारार्थ आहे. तुमचं अंतकरण विचार करू शकतं, समजू शकतं. म्हणून आता मनुष्य झाल्यानंतर आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. करुणाच आयुष्य आयुष्य. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सुख दुःख तू भोगत आला, पशु पक्षी प्राणी झाला, पण आता मनुष्य झालाय. आणि मग आता तरी डोळे उघड म्हणजे सावध हो. काय काही डोळे झाकून झोपलेले आहेत आणि काही डोळे उघडे असून झोपलेले आहेत. विठ्ठला 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 आला विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला. हो घरात चोर घुसले आहे का आणि माणूस झोपलेला होता आणि डोळे उघडे. काही असे झोपतात डोळे उघडेच असतात, काहीचे डोळे उघडून काहीचे तोंड उघडं असतं. काय डोळे उघडलेले बरे पण तोंड उघडून झोपणारे बेकार. विठ्ठला 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 विठ्ठला. हो बेकार याच्यासाठी ते शेजाऱ्याला झोपू देत नाही. झोपीत सुद्धा ओरडतात है का नाही. जागा असताना तर वरून वरून हे होतात पण झोपीत सुद्धा घोरतात का नाही. एकदा आम्ही असं झालं की एका सप्त्यामध्ये नुसत्या घोरण्याचाच आवाज घेतला. ज्याचा घ्यायचा त्याच्या अगोदर हरिभक्त पारायण लावायचा. हरिभक्त पारायण आता यांचा कार्यक्रम आरंभ होत आहे आणि ते घ्यायचं टेप करून. पहिल्यांदा ते टेप होते आपल्या जुन्या काळात, टेप करून घ्यायचे. आता मोबाईल आहे. आणि असे 5-7 जणांचे घेतले जिथं जिथं झोपले होते सर्व आणि सकाळी लावला प्रोग्राम है की नाही. लोक जमा झाले, काकडा झाल्यावर प्रोग्राम लावला. म्हटलं तर नाविन्यपूर्ण प्रोग्राम चालणार आहे. त्याच्यात शब्द ऐकू येणार नाही पण आवाज मात्र वेगवेगळे येतील. काय आवाज वेगळे, कावळ्याचा आवाज वेगळा, गध्याचा आवाज वेगळा, घोड्याचा वेगळा, बैलाचा वेगळा, माणसांचा वेगळा. आवाज कोणाजवळ नाही. विठ्ठला 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 हो. आणि तुकोबारांनी शेवटी म्हटलं मातेची या खोळी दगड आला पोटाशी. अरे माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणुसकी शिकला नाही, परमार्थ शिकला नाही, विचार शिकला नाही, काही चांगलं शिकला नाही तर आईच्या कोखेला, आईच्या पोटाला, आईच्या गर्भाला व्यर्थ घातलंस तू. मातेची या खोळी दगड आला. अशा दगडांनाच जड म्हटलेलं आहे आणि त्यांच्यासाठी उपदेश आहे. विठ्ठला 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 आला विठ्ठला. हो नाही तर जड म्हटल्यानंतर दगड आहेत. माणसं कशाला जमा करायचं काम. आपल्या कानिपनाथाच्या पारड्यात जाण करा कीर्तन सुरू. जड बसलेले आहेत तिथे, त्यांच्यासाठी कीर्तन नाही सज्जनांना. परंतु जे असून मनुष्य होऊनही जे घेत नाहीत त्यांच्यापेक्षा दगडे बरे. मनुष्य परी कुत्री ती. आता कुत्री ती कुत्र्याची उपमा दिली. काय विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला
ओ नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. काय कमी प्राणी पशु पक्षी कुत्रे मांजरं डुकरं कमी आहेत का? नाही, भरपूर आहे. ते असून त्यांना हे विचार घेता येत नाहीत, कारण त्यांना घेण्याची बुद्धी पशु काय पाप पुण्य जाणती. पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजतात मरती. बैरी हंदी होती पांघुळ मुखी. बैरी अंध होती पांघुळ मुखे. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती. काही एक उपजता मरती. बैरे अंध होती पांगुळ मुखे. मी दृष्टांत सांगत होतो. पशु पक्षी काही जाणू शकतात का? पुण्य पाप धर्म कर्म परमार्थ काही नाही. आणि चोर घुसले आणि माणूस झोपलेला होता, डोळे उघडे. झोपलेला होता पण डोळे उघडे. चोरानं पाहिलं खिडकीतून, बापरे माणूस जागा दिसतो. माणूस जागा दिसतो. त्या दिवशी त्या घरात चोरी झाली नाही. त्या घरात माल होता. दुसऱ्या दिवशी चोर आले, पुन्हा त्याच खिडकीतून पाहिलं. हा माणूस झोपत नाही का? आजही जागाच आहे. दुसऱ्या चोरानं म्हटलं तुझ्या पाण्यात फरक पडला असेल. त्याचा अभ्यास याच्यापेक्षा थोडासा जास्त होता. त्यानं पाहिलं म्हणजे झोपलेलाच आहे, फक्त डोळे उघडे आहेत. आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही. कुसल्या घरात जे न्यायचं ते नेलं. मला एवढं सांगायचं की जागृती जी आहे, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवा व्यथा जन्माच्या. जागृतीचा संदेश साधूंनी दिलेला आहे. विचार साधूंनी दिलेला आहे जागृत होण्याचा. म्हणून साधू महान आहे. साधू थोर जान. साधू साधू थोर जाना. साधू थोर जान. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. कलियुग साधू थोर जाना. कलियुग थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. हो साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. कलियुगी. कलियुगामध्ये कल्याणाचे सत्याचे हिताचे विचार देणारा फक्त साधूच उरलेला आहे. सज्जनांनो, जगामध्ये सत्पुरुषाशिवाय कोणी खरे विचार देणारा उरलेला नाही. काय कारण जगामध्ये दोनच प्रकारची माणसं आहेत. एक स्वार्थी आणि दुसरे निस्वार्थी आहे. तुम्ही म्हणाला आम्ही परमार्थ करतो म्हणजे आम्ही निस्वार्थी आहेत. हे काही लक्षण किंवा ही व्याख्या नाही त्याची. स्वार्थ आणि निस्वार्थ जोपासणारे दोनच प्रकारची लोक जगामध्ये आहेत. स्वार्थ जोपासणारे बहुसंख्य आहेत, 99% आहेत. आणि फक्त 1% निस्वार्थ जपणारा साधू आहे. कोटी माझी एक तुकोबारायांचे वचन आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. हो गीता सांगते मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. हजारो लोकांमध्ये एखादा साधू आहे. हजारो लोकांमध्ये बहुवचन आहे. म्हणजे 1000 नाही, 2000 नाही, 5000 नाही, 50,000 नाही, हजारो मध्ये एक आहे. आणि तुकाराम महाराज म्हणजे एवढे कोड्यात देव कशाला बोलला असेल? कोटी माझी एक. म्हणजे कोटीमध्ये एक साधू आहे. म्हणजे आपल्या भारतात किती लोकसंख्या आहे? 137. 1,37 करोड आहेत. मग किती लोक असतील साधू? 137. कीर्तन करणारे किती आहेत? मोजता येतात का? विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. हो म्हणून कोणी कीर्तन करत असेल, माझ्यासारखा प्रवचन करत असेल, कथा काही करत असेल, म्हणजे तो साधू झाला अशातला प्रश्न नाही. साधुता एक वेगळी वस्तू आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलं,
तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. स्वतः व्हा आणि नंतर अनुभवा आणि नंतर जगाला सांगा की मी साधू आहे. हे संतनवती जगा माणसाच्या तारीखे, संतनवती जगा माणसाच्या तारीखे. हे पाषाण म्हणून लिंगा जय हो. माणसाच्या हे संतनवती जगा माणसाच्या सारखे, संतनवती जगा माणसाच्या सारखे. हो, फक्त एवढं घ्यायचं आपल्याला. महत्वाचे शब्द, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. काय महाराजांनी माणसात येऊन माणसासाठी केलेला उपदेश किती गहन आहे. तुकाराम महाराजांनी विचाराचं कोणतंही क्षेत्र सोडलं नाही, समाजाचं कोणतंही क्षेत्र सोडलं नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी, तो ब्रह्मचारी असेल, तो वानप्रस्थ असेल, तो गृहस्थ असेल, तो संन्यासी असेल, तो चांडाळ असेल, तो भक्त असेल, तो अभक्त असेल, सर्वांच्यासाठी विचार उभे केले. शिवराय तुकोबारायांच्या विचारातून शिवरायासारखे राजा घडू शकतात, तर माणसं का घडू शकणार नाही? छत्रपतीला जर घडवलं असेल तर तुकोबारायांनी घडवलेलं आहे. अगोदर आई, नंतर तुकाराम महाराज गुरु. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. हो, आई तशी पाहिजे, गुरु तसे पाहिजे, तर घडल्या जाईल ज्याला घडवायचं आहे ते. हे गेले. आणि ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये असा उल्लेख केला, जयाचे आहिक धड नाही, तयाचे परत्र पुष्यी काही. अरे ज्याचे पूर्वज चांगले, ज्याला मार्गदर्शन करणारे चांगले, ज्याला जन्म देणारे चांगले नाही, त्याची संतती सुधरू शकेल का? नाही शकणार. हे माऊलीनं म्हटलेलं आहे. ज्याचे आहिक धड नाही त्याचे परत्र पुष्यी काही. अरे ज्याचं या लोकातलेच कर्म चांगले नाही, तर स्वर्गात त्याला काही जागा मिळेल का? नाही मिळणार. इथं चांगलं करावं लागतं, इथंच वाईट होतं आणि इथं चांगलं होतं. आणि काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, कारण करण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहात. आम्ही तुमच्यावरती हे नाही टाकू शकत प्रेशर की तुम्ही परमार्थच करा, मंदिरात जाऊन जप करत बसा. तुम्ही तुमच्या कर्तृत्वामध्ये प्रत्येक जण स्वतंत्र आहे आणि कोणी कोणाच्या स्वातंत्र्यावरती घाला घालू नये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठला. हो, म्हणून हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. जगत कल्याण करायचं असेल तर दंभ बाजूला ठेवा. तुम्हाला स्वतःचं हित करायचं असेल तर दांभिकता बाजूला ठेवा. सज्जनांनो, आज साधू नाहीत असं नाही, पण दांभिकता जास्त वाढलेली आहे. आणि दांभिकता जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपली तरुण मुलं चांगली नाही असं नाही, ती अतिशय चांगली आहे. फक्त त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत नाही आणि ते स्वतःहून मार्गदर्शन पुढेकडे घेत नाहीत. काय त्यांना सुद्धा कोणीतरी सांगणारं पाहिजे की बाबा मार्गदर्शन घे. काय मातीचा गोळा आहे, काही घडवा, गणपती बनवा, दुर्गा बनवा, छत्रपती शिवरायांची मूर्ती बनवा, या कोणतंही तुम्हाला मातीचा गोळा आहे, काही बनवा. जोपर्यंत गोळा आहे, कसा गोळा आहे? ओला गोळा आहे, चिखल आहे, तोपर्यंत बनवा. मडकं भाडल्यानंतर नंतर वाटून जरी त्याचा चिखल करायचं म्हटलं तरी होत नाही. खलास. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मग भाजलेले का कच्चे तुम्ही? तुम्ही तर भाजायचीच करबड करता. पोरग लग्नाला आलो, पाच होती, पोरग लग्नाला आलं, कशाला भाजता? राहू द्या कच्च थोडंसं, निदान आमच्या तरी कामाला येईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. हो, पहा आळंदीमध्ये एक आनंद आश्रम स्वामी होते, विनोद महाराजला माहीत असेल. जुन्या काळात होते, फार मोठे संन्यासी महात्मा होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका गावात गेले आणि त्या गावामध्ये एक मनुष्य
अट्टल बदमाश. काय सर्व त्यानं काय केलं नाही असं नाही. आणि ते स्वामी म्हणाले त्याला आपण साधू बनवण्याचा प्रयत्न करू. त्याला अगोदर बोलवलं. लोकांनी सांगितलं तुला महाराजांनी बोलवलेलं आहे. ते स्वामी आले आपल्या गावात, त्यांनी बोलवले. त्यांनी मला कशाला बोलव, माझ्याशी काय काम आहे त्यांचं. अशा माणसाचा तर मी अजून चेहरा पाहिला नाही, काही संबंधच नाही त्या गोष्टीची. काय नाही, कधी त्याने कीर्तन ऐकलं नाही, कोण्या साधू दर्शन घेतलं नाही, कोणता साधू पाहिला नाही, कधी मूर्त्या पाहिल्या नाही. नाही तुला बोलावलेलं आहे बा. बोलवलं त्याला. प्रवचन चालू होतं. ते स्वामीजी प्रवचन करायचे, कीर्तन नव्हते करत. प्रवचन चालू होतं आणि ते बसला विठ्ठलाच्या मंदिर. विठ्ठलाचं मंदिर होतं त्या गावात. मी स्वतः गेलो होतो म्हणून सांगतो. विठ्ठला 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 हरा विठ्ठला विठ्ठला. हो, जातीनं तो माणूस कोळी होता. त्याचा रोजचा धंदा मासे धरायचा, पकडायचा, मारायचा, विकायचा, सर्व काही. बाकी सर्व अनेक प्रकारचे धंदे. अरे म्हणले गड्या, आतापर्यंत पुष्कळ पाप केलं, हे केलं ते केलं, आता थोडा थोडा परमार्थाला लाग. मी काही तुझ्यावर एकदम प्रेशर नाही आणत, जबरदस्ती नाही करत. तो म्हणले महाराज जबरदस्ती करू नका, मी माझ्या मनानं थोडं थोडं करत जाईल. तरुण होता, जवळजवळ 25 ते 26 वर्षाचा होता. नेमकं लग्न झालं होतं, मूलबाळ काही झालेलं नव्हतं. बायको त्याला सोडून गेली होती. कशामुळं सोडून गेली तुम्हाला माहिती आहे आता, कशामुळं बायका सोडून जातात म्हणून. विठ्ठला 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 अला विठ्ठला. हो अहो, तुम्ही तिला पालन पोषण करण्याच्या लायकीचेच उरले नाही तर कशाला राहील तुमच्या जवळ ती, हे की नाही. गेली बायको. मग महाराज काय म्हणाले, ते स्वामी म्हणाले अरे बायको गेली आता चांगलीच गोष्ट आहे, तू साधू होऊन जा. आणि तोही तयार झाला. होतोच म्हणले, काही हरकत नाही. मग साधू कसं व्हावं लागतं, म्हणजे माझ्यासारखं लाल कपडे देतो तुला, असं करतो तसं करतो हे करतो. ते म्हणे मला साधू बनवा, पण तुमच्यासारखा साधू नका बनवू. मग कोणाच्या सारखा बनवायचं. आता त्याला शेवटी ते स्वामीजी फार ताकदवान होते, कधी कुस्त्या वगैरे खेळणारे त्यांच्या पहिल्या पूर्व आश्रमामध्ये. आणि म्हणाले याला धरा. तो पुढे पाहिले का उसात घुसला. ते महाराजही त्याच्या पाठीमागे उसात घुसले, पण त्यानं धरू दिलं नाही. काय त्याच्या जीवनात काही साधू व्हायचा योग नव्हता. मग महाराज तर थकले. मग तुमच्या आमच्यासारखे लोक लागले पाठीमागं. त्या उसात कोलं होतं. काय त्याच्या पळताना कोलं आलं पुढं. त्यानं कोल्याचा पाय धरला, माठीमागं येणार होता आणि पळत त्याच्या छातीत मारलं. ते काय कोलं धरून फेकून मारलं. त्याला वाटलं हे धरले की मला त्या साधूकडे तिने मला साधू बनवते, आपल्याला साधू बनवायचे नाही. किती कोशिश आहे, इतकी कोशिश आहे, पण त्याचं प्रारब्ध नाही, त्याचं भाग्य नाही, किंवा त्याच्या कपाळात लिहिलेलंच नाही साधू होणं. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे मुसलमान हो, फार आनंद आहे त्याच्यामध्ये. मग काय करावं लागेल, अगोदर ते नमाज पाडायचं शिकावं लागेल. मग तो झाला मुसलमान. झालं, त्याला केलं मुसलमानाने, मुसलमान केलं. त्याला मुसलमान धर्माची दीक्षा दिली, मुसलमान बनवलं. त्याची इतकी श्रद्धा वाढली त्या धर्माच्या प्रती. तुम्हालाही नवीन नवीन माळ घातली की अशी श्रद्धा उतू येते. आम्हाला वाटतं अरे बाप रे काय सुधारला माणूस. आणि दुसऱ्या सप्त्यात माळही नाही तोही नाही. अरे आमचा भक्त कुठं गेला, मागच्या वर्षी माळ घालणारा माशा धरायला गेला कुठं धरणात. परमार्थ आहे, ज्यावेळी परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला सांगतो, विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ते नवीन मुसलमान झालं, एवढी श्रद्धा उतू आली. त्या नमाजला जायच्या अगोदर ते मस्जिदमध्ये जाऊन बसायचे, पुढच्या लाईनमध्ये राहायचे. आणि ते जे मौलवी असतात त्याच्यामध्ये शिकवणारे, शिकवायचं काम नसतं. आता जे मुसलमानच आहे त्यांना रोज काही शिकवायचं काम नाही, एकदा माहीतच झालेलं आहे. एकदा तुम्हाला भजन शिकावं लागतं, हरिपाठ शिकावं लागतो, पावल्या शिकावं लागतात. मुसलमानाची अशी कोणती शाळा नाही ते शिकवायचं, कोणती शाळा नाही. मग तुम्ही चांगले का मुसलमान, मग व्हायचं का मुसलमान. चांगले कसं काय म्हणता मग. विठ्ठला विठ्ठला. ओ अरे समाजातले लाचार लोक नसूनही मुसलमानापेक्षाही बेहत्तर आहेत. काय सांगायचं, मुसलमान बरे आहेत. खरं परिस्थिती अशी आहे.
काय झालं आणि मग ते झालं मुसलमान. पुढच्या लाईनमध्ये नमाज झाला. जास्त नमाजी जे असतात तुम्ही मुसलमानाचं कपाळ पहा, तिथं काळा डाग पडलेला असतो. का नमाजामध्ये डोकं टेकून 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 काय तुमच्या एकाल तरी पडला का विठ्ठलाच्या पायाला घासून घासून एकाल तरी डाग एक काळा काळा डाग नाही काळा पडत म्हणून तुम्ही बुक्का लावता, काळं दिसलं पाहिजे. किती भक्ती आहे त्यांची, कपाळ घासतं त्या हो त्यांचं काय. आणि ते तुम्हाला बुक्का लावलं तुम्ही लगेच पुसून टाकता तुमचं शर्ट मळतं म्हणून. एक दिवस मला तर पूर्ण रंगवलं, धरलं लगे असंच लावून दिला. लाव म्हटलं जेवढं हे एक तर लाल झालं म्हणलं आता काळं करून टाक. विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो नवीनच आम्ही परमार्थाला लागलो, तिकडे शिकायला गेलो. तर मग आमच्या काळामध्ये गणगोळ्या होत्या, बुक्का होता आणि ते अष्टगण नंतर आला बरं का. हे अष्टगण आहे हा नंतर आला, जुन्या परमार्थात नव्हता अष्टगण. काय काय येतं कधी कधी काही सांगता येत नाही. आणि मग ते पहिला बुक्का आणि आरशा नाही. आमचे त्या बटवे होते ते गणगोळ्या वगैरे ठेवायचे, आरसा नाही. उगाळलं की जसं सुटेल तसं लावून द्यायचं, सरळ येऊ का वाकडं येऊ. आणि आता काय सर्व शृंगार आहे, साज आहे. एका ठिकाणी मी गेलो तर मस्तही नाही एका साधूकडे एवढं होतं, किती प्रकारच्या वेगवेगळ्या शिष्या आणि काय काय इतक्या भानगडी होत्या. मला मस्त सुद्धा येईन, म्हणलं इतकं कशाला ठेवलं काय. परिस्थिती बदललेली आहे. रंगनाथ महाराज गुरुजी होते, दांडेकर मामा होते, हे खरे साधू लोक होते. त्यांच्या सानिध्यात ज्यांचं जीवन गेलं ते अजूनही खरे साधू आहे, लक्षात ठेवा. पण पुढे परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलायला सर्व बदललं. अरे मग काय होतं, गणगोळ्या आरशे नाही तसं धरायचं. हळूहळू असा अभ्यास व्हायचा की सरळच यायचा. आता रोजचा अभ्यास झाला. काय नाचन खेळा म्हणून गाव इकडं MP च्या बॉर्डर महाराष्ट्राच्या. आणि मी असं खोलीत बसलेलो होतो, आले महाराज कीर्तनाला. काय आणि एक आरसा, महाराज 2 आरशे नाहीत काय. म्हटलं पुढचं पाहायचं असतं बा, मागून काय पाहायचं, 2 इकडून 2 आरशे कशाला लावायचे. नाही 2 आरशे असले तर बोलवा. मी तिथं भागवतकार होतो, ते त्यानं मलाच आरशे आणले. मला कोणाचीच ओळख नाही बाबा, मी इथं लोकांनी मला अशा खोलीत आणून बसवलं, कोणी येत नाही जात नाही. मग एका माणसाला 2 आरशे आणले. 2 आरशे पुढचं पाहिलं, गंध पाहिला अगोदर, नंतर पटका पाहिला, रेषेमध्ये आहे का, सरळ आहे का, वाकडा आहे का, तिकडा आहे, सर्व पाहिलं. थोडंसं पाय बांधताना इतकं कशाला बारीक पाहतो. आणि मागून धरलं असं काष्ट्याचे ते एक आरसा, काष्टा पाहू लागला, सरळ आला कधी. त्याच्यातही सामान्य झालं. महाराज माझा काष्टा पाहून घ्या बरं, एकदा सरळ आहे का. मी का त्याचा काष्टा पाहिले का, कथा करू का काष्टे पाहू लोकांचे. काय विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ओ अरे परमार्थाचा लॉस होत आहे आणि दंभ वाढत आहे, लक्षात ठेवा. दांभिकता वाढली, परमार्थाच्या नावावर दांभिकता वाढली, खऱ्या परमार्थाचा लॉस होत आहे, नुकसान होत आहे. आणि म्हणून हे तरुण मुलं सुधरत नाहीत. त्यांना कळतं खरं काय खोटं काय. आणि त्यांना ज्यावेळी खोटं दिसतं त्यांची श्रद्धा, त्यांचे विचार कवळे असतात. आणि कवळ्या विचाराला जर मुरडून टाकलं, तोडून टाकलं, पुन्हा ते उभे राहू शकत नाहीत. म्हणून मुलं वाईट आहेत हे मला म्हणायचं नाही, मुलं चांगले आहेत, पण चांगलं मार्गदर्शन त्यांना असं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो आपल्या कवठळ सारखं गाव, आणि गावामध्ये असा धार्मिक दरवर्षी कार्यक्रम व्हायचा. एक माणूस गावावरच नाराज झाला बा, ते म्हणे आपल्या गावात कार्यक्रमच होऊ द्यायचे. अरे तुला काही तकलीफ नाही. त्याच्या घरी वर्गणी सुद्धा मागायला जात नव्हतं कोणी, कारण देतच नव्हता. जाऊ द्या म्हणे, एक हातचा म्हणून सोडून द्या गावातला. पण हातचा म्हणून सोडून दिलेला चांगला असतो, पण हातचा पुसून टाकला पाहिजे. गुरुजी आमच्या काळामध्ये हातचा गणित झालं की पुसून टाकायचा, हातचा ठेवायचा. हातचा इतका खतरनाक असतो, पुऱ्या गावाला बर्बाद करू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ओ आणि त्या माणसानं सर्व लोक त्याच्या कोणाशी जमत नव्हतं, बायको पोराशी सुद्धा जमत नव्हतं. जाऊ त्या गावात नका जमू देऊ, पण आपल्या घरात तर जमायला पाहिजे. निदान बायकोची तरी. बायको कंटाळी, पोरं कंटाळी, नातवंड कंटाळले, गावही कंटाळलं. एक दिवस तो गावाच्या बाहेर जाऊन बसला, आपल्या कानिमनाथात त्या दगडावर, ते टनटन वाजतो की नाही, त्या दगडावर जाऊन बसला. काय आपल्याला जीवनात अर्थ आहे. सर्व गाव थू थू करायला लागलं. काय
मी इतका चांगला राहून माझं गाव थुथू करतं, म्हणजे सप्ताह मोडायचा गाव चांगला मानू शकतो. आणि तरी सुद्धा तो नाराज झाला. तो म्हणाला गावातल्या लोकांना बेट्यांना एक दिवस नाही धडा शिकवणार तर मला म्हणू नका, त्याचं जे काय नाव असेल ते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि त्यानं काय केलं, असं गाव घाबरून देतो म्हणाला. त्याने कुठून तरी एक वाघाचं कातड आणलं काय, आणि एक दिवस संध्याकाळची वेळ गावाच्या बाहेर जाऊन बसायचा. वाघाचं कातड पांघरलं आणि लगेच पहिल्याच गल्लीत घुसला. लोकांना वाटलं वाघच आला, लोकांनी दरवाजे कवाडो बंद. वाघाला वाघाला आतून ओरडायला लागले, खिडक्यातून बोंबलायला लागले, वाघाला वाघाला दरवाजे बंद करा. गावातले कुत्रे लगे कवठळमधून सुटले गांगलगावमध्ये. त्याला वाघ आला काय, वाघ आला म्हणून सर्व पळाले. माणसानी दरवाजे लावले, कवाडा लावले. तो रात्रभर इतका खुश होता, अरे बाप रे काय घाबरले लोक, काय मी कमाल केली, काय झालं असं तसं सर्व. तो त्याच्याशीच विचार करू लागला. मग त्याला वाटलं आज कमी, दुसऱ्या दिवशी जास्त घाबरून देऊ काय, जास्त उड्या मारत मारत जाऊ गल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी आला वाघ काय, दुसऱ्या दिवशी लोक घाबरले, ते पहिल्या दिवसासारखं. आता वाघ रोजच यायला सोकला. तिसऱ्या दिवशी आला पुन्हा. कुत्र्यांना वाटलं वाले वाघाला काही काम नाही का, रोज रोजच यायला लागला. कुत्र्याने जायचं लपून नालीत बसून त्या ठिकाणी वाघाचा वाज घेतला. तो वाघ नव्हता तर वाघासारखा वाज कसा येईल, कातड वाघाचं होतं. कुत्र्याने पाहिलं, अरे हा नकली माणूस आहे, वाघाचा सॉंग घेतलेला आहे. आज वाघ गल्लीत आला, पण वाघ पुढे पडला ना कुत्रे मागं पडू लागले काय. वाघाच्या पुढे कुत्रे पाहिजेत का, वाघाच्या मागे कुत्रे लागत असतात. आज वाघ बाहेर पडायला लागला. दांभिकता आहे. आपल्यालाही सुखी ठेवायचं नाही, जगालाही सुखी ठेवायचं नाही, आपलेही विचार चांगले, इतरांनाही चांगले विचार पोहोचू द्यायचे नाही, ही दांभिकता आहे. आणि ही दांभिकता परमार्थातील असेल या संसारातील असेल, जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत माणसामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याच्यासाठी साधू जगात आले, त्याचं कारण काय ते पहिल्या अभंगात सांगतात. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला. हे फुले दयाला पर नाही, आपुले दयाला पर नाही. आपुले दयाला पर नाही, आपुले दयाला पर नाही. लाभावरी घावे सापडले काम, लाभावरी घावे सापडले भावरी घावे सापडले काम, लाभावरी घावे सापडले. तृप्त झालेले आहेत, त्यांना काही करायचं राहिलेलं नाही. किमिच्छन कस्य कामाय, उपनिषद सांगतात किमिच्छन कस्य काम आहे. माऊली सांगतात चौथी याचे ठाई, काहीच करणे नाही.
मनोनी वा. अशा प्रकारचा ज्याला काही कर्तव्य निस्त्रे गुन्हे पथी विचरती को विधी को निषेध, ज्यांना स्वतःचं कर्तव्य उरलं नाही, परक्याविषयी कर्तव्य करण्याचं उरलं नाही, तरी सुद्धा उपकार करण्यासाठी जगामध्ये येतात, काही कारण नसताना सुद्धा. कारण कोणतं आहे की तुमचं कल्याण, आमचं हित. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, त्यांचं जीवन ज्ञानोबराय सांगतात काय. तृप्ती भुकेली काय करू माय, तृप्ती भुकेली काय करू माय, तृप्ती भुकेली काय करू माय, तृप्ती भुकेली काय करू माय. जीवनी जीवना वेल्हावत आहे, जीवनी जीवना वेल्हावत, जीवनी जीवना वेल्हावत आहे, जीवनी जीवनी माय. तृप्ती भुकेली काय करू माय, तृप्ती भुकेल काय करू माय, काय करू मा. तृप्ती भुकेल काय करू माय, तृप्ती भुकेली काय करू माय, जीवनी जीवन वेल्हावत आहे. काय. अरे तृप्तीला भूक लागलेली आहे, जेथे भूक शमल्या जाते त्याला तृप्ती म्हणतात. पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही त्याला तृप्ती म्हणतात. पोटभर लाडू खाल्ले पुन्हा घ्या म्हटलं घेता का. नको 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 नको. काय. अरे घेणं काय होतं. तृप्त झालेलो आहे म्हणतो. आता तृप्त झालो, आताही नको आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तृप्ती भुकेली काय करू माय, जीवनी जीवन वेल्हावत आहे. काय. जीवनामध्ये जीवन मिळवायचं आहे, जीवन जीवनीमध्ये मिळवायचं आहे. जीवनी म्हणजे परमात्मा, जीवनी म्हणजे स्वरूप, आणि जीवन म्हणजे हे विश्व, तुम्ही आम्ही जगणारे लोक. जीवनाला जीवनीमध्ये एकरूप करायचं आहे, हा वेदांत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, याचा अर्थ आहे की द्वैताला अद्वैताचं स्वरूप द्यायचं आहे. किती अचंबा आहे. काय. तुम्ही काल मला कोणतरी सांगितलं, काल कोणता अभंग होता नाथांचा. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली ताण. अचंबा आहे की नाही. आणि कबीर ह्याच कडव्याला कबीराची भाषा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. आला. हो, काय म्हणतात. पानी में मी न पियासी, पानी में मी न पियासी, पानी में मी पानी में न मोहे सुन सुनावत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, पानी में भी न पियास, पानी में भी न पियासी, पानी में भी न पिया. आवत हासी पानी में मेरे प्यासी, पानी में मेरे मासी. हो, कबीर म्हणतात पाणी में मीन पियासी, मोहे सुन सुनावतासी. अरे पाण्यामध्ये राहणाऱ्या माशाला ताण लागावी. काय. पाण्यानं तहान भागते आणि मासा पाण्यातच राहतो, आणि म्हणतात पाणी में मीन पियासी. मीन म्हणजे मासा. पाण्यामध्ये मासा कधी त्या ठिकाणी प्यासा म्हणजे तहानलेला राहू शकतो का. नाही. हे गुह्य आहे. कुट म्हणजे काय. सिद्धांताचं रहस्य ज्याच्यामध्ये निहित असतं त्याला कुट म्हणत असतात. विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि कूट श्लोक आहेत, कूट अभंग आहेत. कूट श्लोकांचा जन्म महाभारतात झाला आणि कूट अभंगाचा जन्म माऊलीच्या अभंगापासून तर नाथांच्या निळोबारायांच्या अभंगापर्यंत कूट अभंग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल हो, कूट शब्दाचा अर्थ आहे गुह्य, सरहस्य. गुह्य हे त्यातला अर्थ आहे. आणि मग माशी कुठे राहते? पाण्यामध्ये, आणि ती आणलेली आहे. पाणी में मीन पियासी मोहे सुन सुन आवतासी. कबीर म्हणतात मला हसू येतं. पाण्यातली माशी म्हणते मी आणलेली आहे. काय हीच गत आहे. याचा अर्थ काय? अरे परमार्थात राहूनही आपल्याला अजून परमार्थ मिळाला नाही. पाण्यात राहून तिला पाणी मिळालं नाही, तसं परमार्थ राहूनही आपल्याला परमार्थ मिळाला नाही. हे त्या ठिकाणी नाथाच्या घरची उलटी खून आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आला विठ्ठला विठ्ठला. हो, परमार्थ करूनही जोपर्यंत तृप्ती मिळत नाही, परमार्थ करूनही जोपर्यंत तुमचं पूर्ण समाधान, पूर्ण तृप्ती होत नाही, तोपर्यंत परमार्थात असून तुमचा काही उपयोग नाही. मग माशाला पाण्यात राहू द्या का अमृतात राहू द्या, काही फरक नाही पडत. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या या अरोनी शब्दातून साधू नित्य तृप्त असूनही नित्य तृप्तस्य मानव, ते मानव नित्य तृप्त आहेत. कोण? जे साधू मानव आहेत ते नित्य तृप्त आहेत. आणि नित्य तृप्त असूनही आपुले तयाला पर नाही, ही त्यांची धारणा आहे. साधूला हा आपला हा पारका असा अपपर भाव त्यांच्यामध्ये नसतो. नाथांनी हरिजनाच्या मुलाला हे म्हटलं नाही की हा ब्राह्मण नाही, याला कसा कडेवर घेऊन बसू. काय खांद्यावर घेतलं त्यांनी. नाथामध्ये भेद नव्हता. ज्याच्यामध्ये भेद आणि द्वैत जिवंत आहे. दया करण्याचे पुत्रासी तेच दास आणि दासी, तेच दास आणि दासी, तेच दास आणि दासी, तेची दास आणि दासी आणि दया करण्याचे पुत्रासी तेच दास आणि दासी, दया करण्याचे पुत्रासी तेच दास आणि दासी, तेच दास आणि दासी, तेच दास आणि दासी. दया करणे जे पुत्रासी तेच दासानी दासी. स्वतःच्या मुलावर जी प्रेम आहे ते दास असेल, दासी असेल, नौकर असेल, पशु पक्षी प्राणी कोणी असेल, सर्वांच्या प्रती एकच भाव. काय सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वाला देव दृष्टीनं पाहणारे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. सर्वांना समदृष्टीनं पाहणारे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आला विठ्ठला. ओ उदाहरण सांगतो. ज्ञानोबारायांना मांडे खायची इच्छा झाली. मांडे खायची इच्छा झाली. सोपानदेव भिक्षेला गेले आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ते कुंभाराच्या घरून मडकं घेऊन ये मांडे तयार करण्यासाठी. कुंभाराच्या घरी गेली. कुंभाराच्या घरी मुक्ताई गेली. कुंभार होता. कुंभाराला भीती होती, कारण विसोबा खेचर नावाचा आळंदीचा मुख्य प्रधान माणूस, आळंदीचा मुखिया होता तो. त्याने सांगितलं की त्या मुक्ताई कुंभाराच्या घरी गेली. मुक्ताईनं हात जोडून कुंभारांना म्हटलं, कुंभार मामा, तुम्हाला जर विसोबा खेचराची भीती असेल तर आम्हाला फुटकं मटकं दिलं चालतं, फक्त बूड शाबूत पाहिजे. मांडे बनवायला काय पाहिजे? मडक्याचा बूड आहे का नाही? मडकं जरी पूर्ण आणलं तरी अर्ध कापून टाकावं लागतं मांडे करण्यासाठी. अर्धच मडक्याचं काम असतं. केले कोणी तुम्ही मांडे? केले नाही, खाल्ले नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तांड्यातल्या बाया असतात का नाही, त्यांच्याकडे शिका, तुम्हाला मांडे करता येतील.
तांड्यातल्या बाया ज्या आहेत बंजारी समाज त्यांच्याकडे मांडे असतात, खूप छान मांडे बनवतात. पहा काय झालं, कुंभाराला मडकं मागितलं, कुंभाराला 100% द्यायची इच्छा आहे काय, पण तिकडं भटजीचा दाब आहे. भटजीनं खतरनाक, दया नाही. शास्त्राचा पंडित आहे, शास्त्र पुराण इतिहास वेदाचं पाठ करतो रोज, पण दया नाही अंतकरणात, कोरडं आहे हृदय. सांगितलं, पाहिलं त्याने ही कार्टी कुंभाराच्या घरी आली आहे. तो सोपान भिक्षेला गेलेला आहे, कोरांनाचं भिक्षा आणणार आहे. यांच्या घरी मांडे शिजणार आहेत, आज वरण शिजणार, भाजी शिजणार, मांडे तयार होणार. काय आयुष्यभर त्यांना अन्न मिळू दिलं नाही, आजच त्यांच्या घरामध्ये चूल पेटणार होती. आयुष्यातली पहिली चूल पेटणार होती. ज्ञानोबा दादा, अरे तुला मांडे खायची इच्छा झाली, मी तुझी बहीण आहे, माझ्या हातानं माझ्या हाताला सेवा मिळेल. ज्ञानोबासारखे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अरे दादा तुला मी मांडेच खाऊ घालीनात. कुंभाराच्या घरी गेल्यानंतर विशोबा तिथे पोहोचला. कुंभारानं मटकं दिलेलं होतं, मुक्ताईनं मटकं, कुंभारानं 9 मडकं दिलं. काय 9 मडकं दिलं कुंभाराने. विशोबा खेत्राने पाहिलं, ए कार्टे, शरम लाज वाटत नाही तुमच्या जिभेला एवढा चटक, मांडे खायची इच्छा, फेक मडकं खाली ठेव. मुक्ताई छोट्याशा होत्या, मडकं तिनं खाली ठेवलंय. विशोबानं दगड घेतला आणि मडक्यावर फेकला, मडक्याचे तुकडे तुकडे होऊन खाली पडले. काय तिचं हृदय सुद्धा तसंच तुटलं. काय आमचा द्वेष आहे. कुंभाराला तंबी दिली, काय कुंभारानं दिलं बिचाऱ्याने श्रद्धेनं. मग कुंभार चांगला का भटजी चांगला? मग कशाला पूजेला सांगत असता? कुंभाराला सांगा ना पूजेला, विठ्ठला 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 आला विठ्ठला, आला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अरे जो मनानं चांगला, विचारानं चांगला, तो ब्राह्मण आहे. कोण्या जाती जन्माला येऊ? जो मनानं चांगला आहे, विचारानं चांगला आहे, वागणुकीनं चांगला आहे, आचरणानं शुद्ध आहे, कोण्या जाती कुठेही जन्माला येऊ द्या, कोणत्याही घरात ब्राह्मण आहे. आमचे चोखोबा ब्राह्मण होते. देव ज्यांच्यासाठी मंदिर सोडून बाहेर आला, या लोकांनी मंदिरात जाऊ दिलं नाही त्यांना. काय कोण आहे ब्राह्मण? तुकोबा चोखोबा ब्राह्मण आहे. देव ज्यांचं आपलं त्या ठिकाणी आसन सोडून चोखोबांच्या गळ्यात येऊन पडतात. चोखोबाच्या पेक्षा मोठा ब्राह्मण कोण आहे? परिस्थिती अशी झाली, मी तुम्हाला अपपरता नाही साधूमध्ये हे सांगत आहे. ज्यावेळी ते फुटलेलं मडकं तसंच सोडून दिलं, विसोबाचं तेवढ्यानंही भागलं नाही, मुक्ताईच्या पाठीमागे आला, रडू लागली. छोटीशी तिचं मन कोवळं, रडू लागली. आज मला माझ्या भावंडांचा स्वयंपाक करण्याचा योग आला, तेही सुद्धा या लोकांनी करू दिलं नाही. काय करू? जशी आली तशी ज्ञानोबारायांच्या मांडीवर पडली आणि त्यांच्या त्या ठिकाणी गळ्यात गळा घालून रडू लागली. ज्ञानोबारायांनी विचारलं, मुक्ते अगं काय झालं सांग, काय कशानं तुला दुःख झालं? तिनं सर्व ते गोष्ट सांगितली त्या विशोबा केतराची. असू दे असू दे, तुला मांडेच खाऊ घालायचे आहे ना, तर मणक्याचंही काही काम नाही, आपण करू ना मांडे, कशाला चिंता करतेस? योगाग्नीनं स्वतःची पाठ तपवली, जठराग्नी तप्त केला, त्याच्यावरती टराटर मांडे चेंडू सारखे फुगले. विठ्ठला 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 आला विठ्ठला. हो, पोळ्या फुगल्या पाहिजेत, ती चेंडू सारखी फुगली, तिला पोळी म्हणतात. तुमच्या साध्यात पोळ्या फुगत नाही, पुरणाची पोळी सुद्धा तशीच फुगली पाहिजे, ती बाई सुग्रण आहे. तुमच्या तर लॅबोरेटरीमध्ये जमा करायसारख्या पोळ्या असतात, हे की नाही? इतक्या चिकट की सर्व खालचं चिटकलेलं वरचं चिटकलेलं असतं. आत पुरण आहे का गुळाचं पाणी हेच कळायला मार्ग नाही. आपण काही पोळ्या खात नाही, पण पाहत असतो कधी कधी. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तुमच्या गावातल्या कवठळच्या बायाला येत असतील वा, आपण काय पाहिलं नाही, कारण आपल्याला कधी इथं पोळीच खायला मिळाली नाही. काय कुठे टेलर ते आमचे, जे वाढलं ते खायचं, आपला असा धर्म आहे. जे समोर आलं ते खायचं, बस पोटात टाकलं की संपलं. पूर्णाच्या पोळ्या पाहिजे का काय पाहिजे काही गरज नाही. जगण्यासाठी खायचंय फक्त, आणि जगून तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी सांगता आल्या पाहिजे याच्यासाठी खायचंय, बाकी काही नाही. परिस्थिती अशी आहे, विसोबा चाटे तिथं आला, ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मांडे टराटर भाजू लागले, चेंडू सारखे होऊ लागले,
आणि नंतर सर्व झाले. ताटामध्ये एकत्र वरण केलं, ते टाकलं, काला केला त्याचा. चौघ भावंड खायला बसले. यानं हळू त्या फाटक्या झोपडीतून एका छिद्रातून आत पाहिलं. अरे मी तर यांना खाऊ देणार नव्हतो, इथं खायला लागले, कसे काय बनले. माऊलीच्या पाठीवर बनलेले मांडे पाहिले, चुरलेले पाहिले, काला केलेला पाहिला. तो सर्व विसरला आता. ही संत कृपा आहे. आणि आत गेला, लगेच हात घातला ताटात घ्या उच्चिष्ट खाण्यासाठी. मुक्ताई म्हणे, हात नको लावू, यानेच मडकं फोडलं होतं, यानेच आपल्याला आजपर्यंत त्रास दिला, यानेच आपली चूल विझवली, हा सर्व कारणीभूत आहे. माऊली म्हणाली, मुक्ते विठ्ठला 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 ढाला विठ्ठला आला विठ्ठला आला विठ्ठला. ओ तूच मला उपदेश केला होता, मी ताटीत बसलो होतो त्यावेळेस. काय विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे हा संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी. विश्वराग झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी. मुक्ते तूच मला म्हटलं होतं की नाही, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे. आणि आज तुला जर विठ्ठल हो, म्हणून ज्या कर्मातून, ज्या भक्तीतून, ज्ञानातून, काय कर्मातून उत्तम लोकाची प्राप्ती, भक्तीतून भगवत प्राप्ती होते आणि ज्ञानातून मुक्तीची प्राप्ती होते. जे कर्म केल्यानंतर उत्तम लाभ होतो ते कर्म केलं पाहिजे आणि ते फल वेचलं पाहिजे दुसऱ्या कडव्यात. लाभभरी घ्यावे लाभभरी घ्यावे सापडल काम लाभभरी घ्यावे. वा वा लाभावरी घ्यावे लाभावरी घ्यावे सापडल काम लाभावरी घ्याव लाभावरी घ्यावे. लाभावरी घ्यावे सापडल काम लाभले काम लाभावरी घ्यावे. लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी. ज्या साधनेतून आपल्याला काहीतरी लाभ होईल अशी साधना केली पाहिजे. आणि साधनेमध्ये जेवढे काही कष्ट होतील त्या कष्टांचा विचार नाही करायचा. काय आपण जमिनीची मशागत करतो, पेरणी करतो, त्याची डवरणी खुरपणी सर्व काही करतो, फवारणी आदी आदी, किती कष्ट होतात. पण ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी फल मिळते, त्याच्यातून उत्पन्न होते, फल मिळते, त्यावेळी आनंद होत असतो. जोपर्यंत फल मिळत नाही तोपर्यंत आनंद नसतो. परंतु साधनेमध्ये अपार कष्ट आहे. पावसात, चिखलात, कशात जाऊन ते करावं लागतं.
परंतु कशासाठी? फलप्राप्तीसाठी. असं काम करा की ज्या कर्तव्यानं फलाची प्राप्ती होईल असं कर्तव्य जीवनामध्ये माणसाने केलं पाहिजे. हे तुकोबारांनी सुचवायचं आहे. आणि पुन्हा काय केलं पाहिजे? समाजामध्ये वावरत असताना तिसऱ्या कडव्या सांगितलेल्या आहे. देखे आणि जीवाय से देगे देवा वाची झाले निखळती रात्री गुणातीचा निखळती रात्री गुणातीचा आला भावरी घ्यावे सापडले काम आला भावरी घ्यावे सापडले काम सापडले काम सापडले काम हरा विठ्ठला 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 विठ्ठला. हो जीवायसे देखे आणि का जीवासी निखिलची राशी गुणाचीच. साधू हा गुणाची रास आहे. काय? अमानित्वमदं भित्वम अहिंसा शांतिराजवम आचार्योपासनम शोचम स्थैर्यमात्मविनिग्रह. काय? दुर्जनाच्या मध्ये दंभो दर्पोभिमानश्च क्रोध परारुष्य बेवच. दुर्जन जे असेल त्याच्यामध्ये दुर्गुण असतात पण साधूमध्ये सद्गुण असतात. तेज क्षमा धृती शोच मद्रोहो नाती मानिता भवंती संपदम दैवी मविजातस्य भारत. गीता सांगते सर्व दैवी गुणाची खान जर कोण असेल तर संत आहे. सर्व दैवी गुण त्यांच्यामध्ये नांदत असतात. त्यांचं सानिध्य जर आपण केलं तर आपल्यामध्ये दैवी गुण येत असतात. म्हणून त्यांचं सानिध्य करायला पाहिजे. जीवायसा देखे अनिका जीवासी. आपण आपल्या प्राणावरती जेवढं प्रेम करतो तसंच प्रेम आपण इतर जीवाशी सुद्धा केलं पाहिजे. आपला प्राण जितका आपल्याला प्रिय आहे इतरांचा सुद्धा जीव प्रिय असला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो आतापर्यंत अनेक लोक मांसाहार करतात, पुढे करतील, आतापर्यंत केला आजही करत आहेत. नाही कोंबड्याची मुंडी कापल्यानंतर कोंबड्याला किती बरं वाटतं. तुम्ही डोळ्यानं पाहता का नाही खाणारे. बकरू कापत असताना बकरं ज्यावेळी कापल्या जातात त्याची काय गती होते. उद्या तुम्ही जर बकरं झाले आणि तुमच्या गळ्यावर सुरी आली तर तीच गती होईल का नाही. दुसऱ्याच्या जीवाला कधी आपण पाहिलं का त्याला किती वेदना होतात, किती दुःख होतं आहे की नाही. अरे मांस हा आपला माणसाचा आहार नाही, मांस हा पशुचा आहार आहे. काय पण माणूस इतका हिंसक आहे. काय एकादशीचे दिवस सुद्धा कमी पडायला लागले लोकांना. सोमवार कळत नाही, गुरुवार कळत नाही, एकादशी कळत नाही. एकादशीला तर काही काही मुद्दाम खातात. तुम्हा आम्हाला चिडवायसाठी. विठ्ठला 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 विठ्ठला. हो कोणता तरी पंथ आहे त्याच्यामध्ये काहीतरी 8 दिवसाला 4 दिवसाला एकत्र जमतात. त्याला काही चर्चा म्हणतात का सत्संग म्हणतात का काय म्हणतात पता नाही. आणि त्या दिवशी मांसाहार शिजून खातात आणि नंतर भजन. काय अरे ज्या माणसानं तुमचं अमूलाग्र जीवन जर तामत झालं तर भजन होईल का. तमोगुणात कधी भजन होत नाही, रजोगुणात भजन होत नाही, भजन सत्वगुणात होत असतं. आणि म्हणून सात्विक आहार केला पाहिजे. जाऊ द्या ते जीवायसा देखे अनिका जीवासी. आपल्या जीवाला आपल्याला नुसता काटा मोडला तर किती वेदना होतात आणि त्यांना सुरी मारत असताना काय होत असेल. एवढा सुद्धा माणसामध्ये विचार राहिलेला नाही. आपल्यापासून दुसऱ्याला किती त्रास होतो. साधूपासून समाजाला कधी त्रास झालेला नाही. लक्षात ठेवा. हे साधूनं जोपासलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो आणि म्हणून परमार्थ करायचा तर सत्वगुण वाढा, त्यावेळी तुम्ही गुणाची रास व्हाल. विठोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबा रखुमाई हा हा ढोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबा रखुमाई. पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज. ओ तुका म्हणे देव तयाचा पांगिला, अशा भक्तांच्या अंकित, पांगिला म्हणजे अंकित, देव त्यांच्या अंकित होतो, अधीन होतो. न भंगे झाला किंवा न भंगे संचला धीर सदा. त्यांच्या जीवनातलं धैर्य कधी तुटत नाही. काय मृत्यूला न घाबरणारा साधू, त्यांच्या जीवनातलं धैर्य कधी तुटू शकत नाही, कारण देवाचं अमरत्व ज्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून अमराहा खरे की पहा खोटे ते. तुम्ही सुद्धा अमर आहात, साधू अमर आहे, परमेश्वर अमर आहे, जीवही अमर आहे. पण आपल्या अमरत्वाला आपण विसरल्यामुळे मी अमर आहे हे ज्ञान नाही, आणि हे ज्ञान घेण्यासाठी साधू विचार आहे. विठाला विठाला हलो विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठल. ओ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द चातुर्मास सांगता तथा फिरती वारीच्या निमित्त. काय फिरत्या वाऱ्या जवळजवळ आता फिरायच्या संपलेल्या आहेत. तुमच्या गावात आहे आनंदाची गोष्ट आहे. आहेत काय की आता मला 16 तारखेला जायचं देवपूरला, तिथेही फिरती वारी अजूनही चालू आहे. फिरती वारी एक एवढा उत्तम उपक्रम होता, परंतु कालांतरानं बंद पडला. बंद कोण पाडला? गावातल्या लोकांना. का तिथं जाणाऱ्या तुम्ही आम्ही बंद पाडला गावातल्या लोकांनी. ऐकणाऱ्या लोकांनी कोणाचाही परमार्थ अजून बंद नाही पाडला. साधूचा परमार्थ बंद पाडलेला. आणि म्हणून आपल्या गावामध्ये वाऱ्या जरी बंद झाल्या असतील, पण कवठलची ही चातुर्मास्य वारी चालू आहे, फिरती वारी. आणि त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, संगीत भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण आहे, संगीतमय भागवत कथा, वाचक हरिभक्त पारायण सचिन महाराज ढोले आहेत, आणि ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व हरिभक्ती पारायण फकीरबा महाराज कराडे, विठोबा महाराज वाघमारे ही आहेत. त्याप्रमाणे दररोज वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या वाणीतून तुम्ही कीर्तन सेवा श्रवण केलेली आहे. त्याच असणाऱ्या कडीमध्ये आज माझ्याकडे त्या ठिकाणी ही सेवा आली. कोणती? आजची सेवा. तुम्ही आले होते म्हणे एकादशी द्या, पण आम्ही एकादशीचा, चातुर्मासाच्या एकादशीचा नियम आश्रमावर केलेला आहे. प्रत्येक एकादशी आमच्या विनोद महाराजला माहीत आहे. प्रत्येक एकादशी 2 वर्ष झाले आपल्याला, मागचं वर्ष आणि हे वर्ष. पण आता पुढच्या वर्षी कोरोना येऊ नये तर पुन्हा एक चातुर्मास वाढायचा. आता बस झाला. तुम्ही आम्ही सर्व त्याला कंटाळून गेलो. जगात कोण कंटाळलं नाही असं नाही. काय कोरोना असेल नसेल, पण परमार्थ आता करायचा म्हणजे करायचा. सप्ते करायचे म्हणजे करायलाच पाहिजे. मोठे करायचे तर लहान करा, नियमात करा. काय आश्रमावर हीच फिकीर आम्हाला पडते की त्या ठिकाणी मोठा केला तर गव्हर्नमेंटच्या डोळ्यावर येईल, लोकांच्या डोळ्यावर येईल. उद्या काही होऊ शकतं. करायचा का नाही फार अवघड आहे. सर्वांची आता मिटिंग बसवणार आम्ही जानेवारीच्या सुरुवातीला. मागच्या वर्षी इतक्या उत्साहानं मिटिंग झाली. असा करायचा म्हणजे 1 वर्ष झाला नाही ना, आता असा करायचा. आता 2 वर्ष झालं नाही, आता कसा करायचा पाहू. आता 4 जानेवारी करायचा म्हणजे त्या ठिकाणी का सर्वांच्या विचारानं होईल. लोकांच्या विचारात नसेल तर होणार नाही, असेल तर होईल. परमेश्वराला जे करून घ्यायचं असेल ते होईल. आपल्या तुमच्या आमच्या विचारानं काही होणार नाही. परंतु तुम्ही भाग्यवान, तुमचं बंद पडलं नाही. कोथळ्याला आमचा सप्ताह असतो, फार मोठा सप्ताह असतो आपल्या पळसखेडसारखाच, पण तो बंद नाही पडला. तो दर 2 वर्ष झाला लगेच कोरोना लागायचा. झाला की कोरोना लागायचा. मी कालच तिकडून आलो, त्यांना म्हटलं की यावर्षी सुद्धा आपल्याला मिटिंग घ्यायची. ते म्हणे आपल्या यावर्षी आपलं काही बंद पडायची शक्यता दिसत नाही. काय कारण कोरोना जन्माला येतो फेब्रुवारीमध्ये सुरुवात होते, जानेवारीच्या शेवटी. काय आणि या कोरोनामुळे सर्वांचं, आपलं तुमचं आमचं सर्वांचं नुकसान झालं. 2 महिने 2 वर्ष टाळं, मृदंग, कीर्तन, प्रवचन सर्व बंद, कथा कीर्तन सर्व बंद होते. केलं ज्याचं त्यानं आपापल्या ठिकाणी ती गोष्ट वेगळी आहे. पण जो आनंद होता
तो आनंद जरूर त्या ठिकाणी आपण त्या आनंदापासून दुरावल्या गेलो. आणि तरीसुद्धा आपल्या कौठळमध्ये दोन्ही वर्षी सप्ते झाल्या, तिसरं वर्ष आहे, याच्यातही त्या ठिकाणी सप्ताह झाला. आता 2 दिवस राहिले, 2 दिवसात काय कोरोना येणार आहे, आणि आला तरी घाबरू नका, करायचं म्हणजे करायचं. पहा, जवळजवळ मी 30 वर्षापासून येतो. ज्यावेळी आश्रमही निघाला नव्हता त्यावेळी आम्ही डोंगर शिवलेले जायचो. हे आमचे साक्षीदार आहेत, टेलर भिकाजी पाटील हे आमचे साक्षीदार आहे की नाही. तिथं आले होते. ती गोष्ट आहे जवळजवळ 1980 सालची. किती वर्ष झाले आता? 22 लागतंय आता. 31 म्हणजे 22, आता 32 वर्ष होतात आमच्या नियमाप्रमाणे. 32 आहे की नाही. 32 वर्ष झाले. हा सप्ताह मी पाहिलेला आहे. एखाद्या वेळी एखाद्या वर्षी चुकला असेल एखाद्या वर्षी. पहा, ध्यान करून जर पहा, 2 वर्ष चुकला का नाही असू द्या. परंतु यावर्षी त्या ठिकाणी मला असं वाटायचं की यावर्षी चुकतो की काय. पण तुम्ही मला गाठलं बरोबर. गाठल्यानंतर तिकडं कार्यक्रम दिला होता अगोदर. आज गंगाखेडपासून आलो, इतक्या दुरून आलो, पण म्हटलं आपली सेवा झालं. शब्द दिले ना तुम्हाला, तो कोशिश पूर्ण करतो की त्याची सेवा, ज्याला शब्द दिले त्याची सेवा माझ्या आयुष्यात मी अजून जाऊ दे, माझ्यातर्फे नाही जाऊ दिली. किती दूर असेल, किती जवळ असेल, किती छोटा सप्ताह असेल, किती मोठा असेल, आपण शब्द दिले ना. तुम्हाला तारीख दिली म्हणजे ती दिली. आणि आपल्याकडून होत नसेल तर अगोदर स्पष्ट सांगायचं की जमत नाही काय. आणि मी काय मागच्या वर्षीचं ध्यानात ठेवत नाही कोणाला दिले होते, कोणती तारीख कोणाला दिली होती. आमचे विनोद महाराज कधी कधी फसून जातात. या वर्षी फसायच्या मागे काय होतं पता नाही. मी सांगितलं त्या लोकांना असं असं आहे हो, आता दरवर्षी तिथं असतं. ते म्हणे करू ॲडजस्टमेंट. इतकं म्हटले आता उद्या भेट होईल त्यांच्यावर. उद्या या तुम्ही, मग सांगू तुम्हाला मी काय होतंय. चिखलीची गोष्ट आहे. परमेश्वराने पांडुरंगाने माझ्याकडून ते शब्द पूर्ण करून घेतले. मी करणार आहे ते शब्द पूर्ण, मी नाही म्हणणार. माझ्या पांडुरंगानेच माझ्यावरती अशी कृपा ठेवली आतापर्यंत. आपण भविष्यातलं काही सांगू शकत नाही काय. तारीख द्यायची, तिथं जायचं नाही, तिथं काहीतरी काढायचं, असं झालं नाही अजूनपर्यंत काय. म्हणून भविष्यात सुद्धा पांडुरंगानं असं होऊ देऊ नये एवढी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी त्याची इच्छा. त्यानं सांगितलं की मार एखाद्या गावाला चाटतं ते बी करून ठेवावं, काही हरकत नाही. म्हणून आपल्या कौठळ येथे किती वर्षापासून सप्ताह असेल अंदाजानं? 50 सालापासून. मी तर 32 वर्षाचे आपण पाहिले. माझ्या अगोदर सुद्धा 18 वर्ष होता. फार जुना सप्ताह. एक अर्धी शताब्दी, जवळजवळ 70 वर्ष झाले. फार महत्वाची गोष्ट आहे. चिमाळी घातली आता चालू ठेवली, ही सर्वात मोलाची गोष्ट आहे. आणि पांडुरंगाने तुमच्याकडे आज तुमच्यापासून आजपर्यंत करून घेतलं. भविष्यात सुद्धा त्या देवाने तुमच्याकडून असंच करून घेत राहावं. सर्व गावकऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण जे काही चाललो, जी साधना चालवली, याच्यासाठी जी मदत केली, याच्याही पेक्षा भविष्यात चांगलं चांगलं करा. पूर्वी गरिबी होती, आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे करायचो. आज आपल्याजवळ सर्व आहे. प्रत्येकाजवळ पहिल्यापेक्षा श्रीमंती आहे की नाही गुरुजी? पहिल्यानं खायला मिळायचं नाही हो, फार अवघड दिवस होते. त्याच्यातसुद्धा आपण एक केलं. आता कितीतरी परमेश्वराने आपला विकास केलेला आहे, पुढे नेलेला आहे. म्हणून त्या आपल्यासाठी आपण एवढं केलं, मग पांडुरंगासाठी, त्याच्या सप्त्यासाठी का करायचं नाही? तर सर्वांनी सहकार्य करून, चांगलं मोलाचं सहकार्य करून चांगला सप्ताह मोठा मोठा करत जा. भविष्यात तुम्ही सुद्धा मोठेच आहात, पुन्हा जास्त मोठे व्हाल एवढीच अपेक्षा करतो. माझी झालेली सेवा, आमचे सर्व काही गुणीजन मंडळी आहे, गायक आहेत, वादक आहेत, हे सर्व मंडळी काय आपल्याच परिसरातील मंडळी, आपलीच मंडळी काय. आज मी तिथं गेलो, इतके वादक, इतके गायक झाले, नंबरच लागेल, नंबरच लागेल. 4 पकवाट ठेवले तरी 2 शिल्लक राहिले. ते बी पट्टीचे वाजवणार बरं, बिना पट्टीची तर भरपूर होते, मस्त येत नव्हते. गायकही तसे. मोठा मंडप होता, सांगितलं ना, 500 जवळजवळ लहान मोठी टाळकरी होती. पूर्ण मंडपाला वेळ आला, एका तालात, एका स्वरात, एका ह्याच्यात. आनंद आहे. आणि आपल्या इकडे आपली सर्व माझ्या पाठीमागे असणारी आपल्या घरची मंडळी आहे, आपली मंडळी आहे. आणि या मंडळीच्या आता झाल्या सुरू काय, सुरू झाल्या. अशाच भेटीगाठी आता पांडुरंगानं तुटू देऊ नये एवढी आशा करतो. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमाचं स्मरण करून, भगवंताच्या कृपेचं स्मरण करतो, नाथरायांच्या कानिपनाथांच्या कृपेचं स्मरण करतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
उठू नका, मी सुद्धा उठणार नाही, तुम्ही उठू नका. तुका म्हणे देवा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.